भाजपचे 120 आमदार आणि 280 खासदार निवडून आल्यामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका बबनराव लोणीकरांनी केली आहे। तसंच उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेच्या असराणीप्रमाणे झाली असल्याचा खोचक टीका सुद्धा बबनराव लोणीकरांनी केली आहे। परभणीतील पिंगळी भागात मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली होती आणि या सभेला मुख्यमंत्र्यांसह पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर उपस्थित होते। की भारतीय जनता पार्टीचे 123 आमदार महाराष्ट्रात निवडून आले, सर्वात मोठा पक्ष आहे। मुख्यमंत्र्यांनी मेहनत घेतली म्हणून 123 आमदार आले। दिल्लीत 280 खासदार निवडून आले। देशात सर्वात मोठा लोकप्रतिनिधी असणारा हा पक्ष आहे आणि म्हणून शिवसेनेला आमच्या मित्र पक्षाच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे, त्यांचा समतोल बिघडला आहे। उद्धव साहेबांचं झालं नेमकं काय? शोले पिक्चर मधल्या असरानी सारखं। हम अंग्रेज के जमाने के जेलर है, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ। पाठीमागे काही नाही आहे। महाराष्ट्रात फक्त भाजप आणि भाजपची हवा आहे।